1 मिनटं कट करेल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण नयन गावंडे सर राहणार खेरडा बुद्रुक तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांच्या शेतामध्ये केळी बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहे. सरांनी या प्लॉटला 1 ते 1.5 महिने अगोदर ब्लॅक मॅजिक दिलं होतं. ब्लॅक मॅजिक देण्या अगोदरची कंडिशन, ब्लॅक मॅजिक दिल्यानंतर प्लॉटमध्ये काय बदल झाला, सरांना आलेला अनुभव सर स्वतः सांग. सर आपला नमस्कार. नमस्कार सर. सर आपला परिचय द्या. नमस्कार. माझं नाव नयन गावंडे, खेरडा खुर्द तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला. या भागामध्ये म्हणजे बार्शी टाकळी तालुक्यामध्ये बार्शी टाकळी लगत केळीचं प्रमाण भरपूर आहे. परंतु आमचे तालुक्यालगतचे काही खेडे आहेत, 4-5 खेडे, त्या खेड्यामध्ये हे पहिला प्लॉट आहे आणि गावामध्ये केळीचा पहिलाच प्लॉट आहे. त्यामुळे मार्गदर्शन आणि अनुभव कमीच होतं. त्यामुळे यूट्यूबवरले व्हिडिओ असेल किंवा मग इन्स्टावर आलेले पोस्ट असेल याच्या माध्यमातून शिकत गेलो. हा जेव्हा प्लॉट मी लावला 3 ऑक्टोबरची लागवड आहे सर. जवळपास 5 महिने या केळी लागवडला झालेला आहे. आणि याच्या आधी म्हणजे जेव्हा ब्लॅक मॅजिक हे औषध वापरलं त्याच्या आधी जेव्हा केळीची परिस्थिती होती त्याच्यामध्ये वाढ खूप कमी होती आणि जे पानाची गॅपिंग होते ते एका जागी 1 पानं निघत होते. पानाची संख्या तर वाढत होती, पानांची संख्या वाढत होती, परंतु जागच्या जागीच ती वाढत होती. आणि जे हाईट धरायला पाहिजे होती केळीने त्याच्या अवस्थेनुसार तर ते खूपच कमी होती. जेव्हा मी इंस्टाग्रामवरती चेक करत होतो तेव्हा रुद्र बायोटेकचं ब्लॅक मॅजिक म्हणून मला दिसलं. त्याच्यामधली मला इन्फॉर्मेशन मिळाली. त्याच्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला सर मी आणि मग ब्लॅक मॅजिक मागून घेतलं. जवळपास 1 ते 1.5 महिने अगोदर मी ते ब्लॅक मॅजिक या इथं ड्रिपद्वारे दिलं होतं. त्याचा फायदा असा झाला सर की मला लगेच 5 ते 6 दिवसामध्ये याचा रिझल्ट बघायला मिळाले. म्हणजे जे केळीची माझी वाढ होती ती वाढली, पानामध्ये जो गॅप होता तो वाढला आणि पानाची जी लांबी आणि रुंदी आहे त्यामध्ये सुद्धा मला याच्यामध्ये फरक जाणवला. त्यामुळे तेव्हापासून या केळीला वाढ मिळाली, पानांची रुंदीसुद्धा याच्यामध्ये वाढलेली आहे. आणि एवढा चांगला रिझल्ट त्याच्यामुळे मिळाल्यामुळे पुन्हा मी ब्लॅक मॅजिक याच्यामध्ये वापरणार आहोत आणि इथून पुढे त्याचं नियोजन करणार. क्वालिटी वगैरे एकदम क्वालिटी वगैरे बेस्ट आहे सर. आणि महत्त्वाचं काय की बुंदा जो होता सर, सुरुवातीला बुंदाची साईजसुद्धा खूप कमी होती आणि ब्लॅक मॅजिक दिल्यामुळे बुंदाच्या साईजमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लवकर फरक मिळाला. ब्लॅक मॅजिक देण्याच्या अगोदर समजा तुम्ही काही मार्केटचे प्रोडक्ट दिले असतील त्याच्या रिझल्टमध्ये याच्यामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला? याच्या आधी सर मार्केटमध्ये सुद्धा याच्या आधी मी काही प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्याच्यामधून रिझल्ट म्हणजे जेव्हा जवळपास 1 ते 3 महिन्याच्या दरम्यान जेव्हा केळी होती त्यामुळे त्या अवस्थेमध्ये जे पाहिजे होतं ते त्यांना मिळालं होतं. म्हणजे पानामध्ये हिरवेपणा होता, झाड चांगलं दिसत होतं. परंतु जे महत्त्वाचं असतं तर त्याची हाईट वाढली पाहिजे, पानांची रुंदी वाढली पाहिजे. महत्त्वाचा म्हणजे तो त्याचा बुंदा जो वाढला पाहिजे केळीचा तो त्याच्यामध्ये फरक दिसत नव्हता. आणि जेव्हा मग ब्लॅक मॅजिक वापरलं त्याच्यानंतर या 3 गोष्टीमध्ये मला फरक जाणवला. चालेल. एकंदरीत रुद्रबागच्या पुढं पण तुम्ही पूर्णपणे समाधानी? खूप समाधानी आहे सर आणि आनंदीसुद्धा आहे, कारण की आज केळीचा प्लॉट सुंदर दिसत आहे. हो ना. आणि इथून पुढे सुद्धा ब्लॅक मॅजिकचा वापर करून म्हणजे आतासुद्धा काही म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं सर की 5वा महिना संपलेला आहे आणि 6वा महिना सुरू आहे, त्याच्या मानानं आणखीसुद्धा याच्यामध्ये प्रगती दिसत नाही किंवा त्या पद्धतीचा प्लॉट आपला नाही आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे की 7व्या महिन्यात वेन सुरू झाली, परंतु ती परिस्थिती सध्या इथं दिसत नाही. आणि ब्लॅक मॅजिकमुळे ती परिस्थिती लवकर येईल, म्हणजे ती कव्हर करेल, होऊन जाईल 2 महिन्यामध्ये. चालेल. एकंदरीत ब्लॅक मॅजिक वापरून तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे. चालेल. ओके. धन्यवाद. धन्यवाद सर.